तर नमस्कार मित्रांनो, मी पुन्हा एकदा तुमच्या सर्वांसाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे. तर मित्रांनो, आजच्या एक पहिल्याच व्हिडिओमध्ये आपल्या बोललेलो की आता बरेचसे व्हिडिओ येणार आहेत गणपती बाप्पाचे शॉप्सचे वगैरे. तर आज मी आलो आहे वर्ली पोलीस कॅम्प इकडे श्री स्वप्नील आर्ट स्टुडिओ या शॉपला व्हिजिट द्यायला. मित्रांनो, इकडे ना माझ्या पाठीत तुम्ही पाहू शकता बाप्पांच्या खूप साऱ्या मूर्त्या आहेत आणि आपलं नवीन चॅनल आहे आणि नवीन चॅनलवरती पहिला नवीन शॉप बनवत आहे. आपल्या जुन्या चॅनलवरती आपण लास्ट 2 वर्ष आपण व्हिडिओ बनवलेली आहे श्री स्वप्नील आर्ट्सची, पण ती होती बिडीड चाळीमध्ये. आता सध्या बिडीड चाळीचं काम चालू आहे, तिथे रिडेव्हलपमेंट चालू आहे, म्हणून आता पूर्ण शॉप इकडे चाललेला आहे वर्ली पोलीस कॅम्पमध्ये. आता ॲक्च्युली कसं आहे ना, मला बाहेरचं लोकेशन दाखवता येणार नाही कारण का लास्ट 2 दिवस मी इकडे यायचा प्रयत्न करतो, पाऊस थोडा जास्तच आहे. तर फक्त मी आता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ना शॉपचा ॲड्रेस टाकेल मित्रांनो आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर टाकेल. ते लोकेशनचं तुम्ही येऊ शकता ॲड्रेस टाकून. गुगल मॅपलासुद्धा ॲड्रेस येईल ना, हां गुगल मॅपलासुद्धा मित्रांनो ॲड्रेस येईलच, तुम्हाला दिसत असेल साईडला. तर जवळच आहे मित्रांनो. एक तुम्ही वर्ली साईडने येऊ शकता, म्हणजे वर्ली नाक्यावरनं ते पोद्दार हॉस्पिटलच्या या गल्लीतनं, आणि आपल्या इथून येऊ शकता तुम्ही वर्ली सीपेसवरनं, जे आपला वर्ली कॉलेजला बस स्टॉप आहे त्याच्या पुढे थोडं आलात वर्ली सीपेसला वर जाणारा रोड आहे पोलीस कॅम्पमधला. इकडे राहणाऱ्यांना माहिती असेल आणि जर तुम्ही इकडे पहिल्यांदा येत असेल तर वर्ली पोलीस कॅम्प एक फेमस आहे. तुम्हाला जे कोणी साहजिक सोडू शकतो मित्रांनो. तर थोडा क्षमा मागतो की मला ॲड्रेस म्हणजे पूर्ण लोकेशन तुम्हाला दाखवता येणार नाही. डायरेक्ट मी आज शॉपमधून व्हिजिट करतो आहे, व्हिडिओ चालू करते कारण का खूप सारा पाऊस आहे. तर पहिलं आपण ना शॉपमध्ये ना बाप्पांच्या मूर्त्या बघूया आणि त्यातल्या कशा तुम्हाला मूर्त्या आवडतात तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि काय आहे ना, बरेच दिवसांनी व्हिडिओ बनवायला सुरुवात केलेली आहे, थोडा वेगळाच फिलिंग होते. तर व्हिडिओ ना मित्रांनो शेवटपर्यंत ना बघा आणि मी नंतर तुम्हाला थोडं शॉपची माहिती द्यायचा प्रयत्न करेल. बहुतेकदा ते ओनर आले तर आपण व्हिडिओ चालू असताना तर आपण त्यांच्याकडून थोडी माहिती घेऊ, आणि नाही आलं तर आपण थोडा त्यांच्याकडून माहिती घेऊ फोनवरून आणि कसं काय आहे ते मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करेल. तर सर्वात प्रथम ना मित्रांनो आपण बाप्पांच्या मूर्त्या बघूया. चला तर या.
तर मित्रांनो आपण आहे ना आता काही मूर्त्या बघितल्या. तुम्ही ना माझ्या पाठी बघू शकता. बहुतेक मूर्त्या आहेत ना मित्रांनो, बहुतेक ना सगळ्याच मूर्त्या आहेत ना जेवढा प्लॅस्टिकच्या कागदामध्ये ना झाकल्या गेलेल्या आहेत. कारण का इकडे पाण्याबिण्याचा काही त्रास नाही आहे, पण धूळ माती अशी उडली नाही पाहिजे म्हणून बऱ्याचशा मूर्त्या इकडे झाकल्या गेल्या. तर मला ना सर्व काही तुम्हाला मूर्त्या दाखवता येणार नाही, पण जेवढे काय तर मला शक्य होते ना, ज्यांचे प्लॅस्टिक आपल्याला काढता येऊ शकत होते त्यांचं आपण प्लॅस्टिक काढून तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न केला. आणि आता मेन ज्या मूर्त्या सध्या ट्रेंडिंगचा विषय आहे त्या मूर्त्या तुम्हाला मी आता दाखवतो. म्हणजे इकडे आहे ना मित्रांनो, चिंचपोकळी चिंतामणी आहे, परेलचा महाराज आहे, चंदनवाडी अखिल चंदनवाडीचा गोड गणपती आहे आणि मुंबईचा राजा आहे. आणि इतर असे 2-1 मूर्त्या आहेत ना मित्रांनो, जे मला आवडलेल्या क्लासिक म्हणजे अशा. तुम्ही सुरुवातीला तर आपण बघितलं आहे की लालबागचा राजाची तुम्हाला सर्वप्रथम मूर्ती दाखवली. आणि आता ना बाकीच्या मूर्त्या दाखवतो. मुंबईचा राजा, काळचौकीचा महागणपती, गोड गणपती, परळचा महाराजा आणि अशा बऱ्याचशा 2-3 मूर्त्या तुम्हाला दाखवतो मी मित्रांनो. तर ॲक्च्युली ह्या शॉपचं आहे ना मित्रांनो, स्वप्नील दादा ही स्वतः ओनर आहेत. ते आता सध्या आले नाही आहेत, पाऊस पण खूप जास्त आहे म्हणून थोडी काय मला माहिती भेटली. तुम्ही ना ऑर्डर तुम्ही करू शकता, ऑनलाईन बुकिंग होते इकडे मित्रांनो, नाही अशी नाही, ऑनलाईन बुकिंग होते. थोडं काय फक्त तुम्हाला पेमेंट करावं लागेल. आणि मी इकडे ना मित्रांनो कधीच आहे ना आपल्या जुन्या चॅनलवर पण तुम्ही बघा, मी बाप्पांच्या मूर्त्यांचे पेमेंट सांगत नाही, कधीच नाही सांगत. कारण मला तेच होतं ना, पेमेंट मला सांगायला आवडत नाही मूर्त्यांचा. जिकडे तुम्हाला कॉल करा, तुम्हाला कुठची मूर्ती आवडली असेल कॉल करा. आणि बऱ्याचशा इकडे मूर्त्या आहेत, तर तुम्ही त्यांच्याकडून पेमेंटच्या मूर्त्यांच्या वगैरे तुम्ही विचारायचं लोकांना. कारण का मला केवढं माहिती आहे. आणि इकडचे ना मित्रांनो दरवर्षी मी येतो आणि दरवर्षी ना इकडच्या मूर्त्या आहेत ना मित्रांनो बाहेरगावच्या देशातसुद्धा जातात आणि बाहेरच्या राज्यातसुद्धा जातात. आणि ह्यांचं ना मित्रांनो बाहेरच आपला मुंबईच्या बाहेर थोडं पेन साईडलाच आहे, रायगड साईडलाच आहे ना, यांचा मोठा होलसेलचा कारखाना आहे. इकडचं आहे ना मित्रांनो एक जेव्हा गणपती जातात ना 1 महिन्याने लगेच मूर्त्यांचं काम चालू होतो. तर ह्यांच्या शॉपची सगळी डिटेल आहे ना मित्रांनो, कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे. तुम्ही बाप्पांच्या मूर्त्यांच्याबद्दल आणि ऑनलाईन डिलिव्हरी होते का तीसुद्धा तुम्ही माहिती घ्या. आता बहुतेक मी एंडला तुम्हाला सांगेल मी डिलिव्हरी होते का मूर्त्यांची म्हणून. तर बाकीचे आहेत ना जे ते ट्रेंडिंगचे गणपती आहेत ते तुम्हाला मी दाखवतो. चला तर या.
मित्रांनो तुम्हाला ना मी आता ज्या आपण मूर्त्या बघितल्या आहेत ते आता गेल्या वर्षी 2025मध्ये जे मूर्त्या होत्या म्हणजे परळचा महाराजा, काळा चौकीचा महागणपती, अखिल चंदनवाडीचा गोड गणपती आणि मुंबईचा राजा आणि चिंचपोकळीचा चिंतामणी आणि पाठी बघताय लालबागचा राजा, हे गेल्या वर्षी जशा मूर्त्या होत्या ना मित्रांनो 2025मध्ये, त्याच यावर्षी ना मित्रांनो तुम्हाला श्री स्वप्नील आर्ट्समध्ये आहे ना घरगुती म्हणून तुम्ही नेऊ शकता मित्रांनो. अप्रतिम म्हणजे शब्द नाही आहेत बोलायला. आपण पहिल्या पण ज्या मूर्त्या बघितल्या बाप्पांच्या आणि इकडे देखील ज्या मूर्त्या आहेत ना मित्रांनो, खरं सांगतो ना खूप सुंदर आहेत. नक्कीच मी सजेस्ट करेन तुम्हाला की एकदा तरी या श्री स्वप्नील आर्ट्सला तुम्ही ना एकदा व्हिजिट द्या. नक्कीच मूर्त्या घेण्याचा राहून दे, तुम्हाला इकडे ना आश्चर्यात मी पडाल की ही मूर्ती बाप्पाची बुक करायची का ती मूर्ती बाप्पाची बुक करायची. कारण का सगळ्याच मूर्त्यांना म्हणजे मित्रांनो जेवढं तुम्ही बघाल ना तेवढा सगळ्यात म्हणजे ना बोलू शब्द नाही आहेत, एवढा बाप्पाचे रूप सुंदर आहेत आणि वेगवेगळे रूप आहेत बाप्पांची. मल्हारांच्या अवतारात आहे, बाळूमामांच्या अवतारात आहे आणि मी सध्या तुम्हाला मी दाखवतो एकदा पुन्हा एकदा जी मूर्ती जी चर्चेत राहणार आहे ती मूर्ती ना मित्रांनो खूप क्लासिक आहे. म्हणजे मी एवढे वर्ष आपण व्हिडिओ बनवतो आहे आणि ह्यावेळी मी जास्त पुढे जी एक मूर्ती बघितली ना ती मी मला पाठी बघू शकता, हे तुम्हाला मी एकदा दाखवतो. खूप सुंदर अशी मूर्ती आहे मित्रांनो. खरं सांगतो खूप जण मागणी करतील या मूर्तीची, मला तरी असं वाटतंय. मला तर आवडलेली आहे मूर्ती आहे. या 2026ची जी बेस्ट मूर्ती असेल ना माझ्यासाठी मित्रांनो तीच आहे. आणि इतरही आपण थोडासा मूर्त्या बघा तुम्हाला दाखवतो मी. ही बघा ना, ही मित्रांनो ही जी मी तुम्हाला मूर्ती बोलतो आहे की ही मूर्ती सर्वात बेस्ट असणार आहे यावर्षी. मला तर आवडले, खूप सुंदर मूर्ती आहे ही बाप्पाची. आणि बाप्पांचे तुम्ही डोळे बघाल ना मित्रांनो, खूप बोलकी आणि चेहरा कळी फुटलेली आहे गाळावर आणि हातात बघा एक सुंदरसा मटका आणि चिमणी आहे. मला ती मूर्ती ना मित्रांनो खूप क्लासिक वाटते आणि खूप सुंदर वाटते. आतापर्यंत मी पाहिलेली ना मित्रांनो सर्वात सुंदर मूर्ती आहे बाप्पांची. आणि बाप्पांच्या मूर्तीला ना 2च हात आहेत आणि असे 2च हात होते आपल्या बाप्पांना. खूप सुंदर वाटते. आणि एक लालबागच्या राजाची एक मोठी मूर्ती आहे, 2-1-2.5 फुटाची असेल आणि ही एक मूर्ती आहे ना मित्रांनो 1.5-1 फुटाची असेल. खूप सुंदर आहेत दोन्ही पण मूर्त्या. 2025मध्ये जसा प्रबळ होता पाठचा तसंच यावर्षी पण प्रबळ, फक्त ना मित्रांनो प्रबळ चेंज असतो लालबागच्या राजाच्या, पण जी मूर्ती असते बाप्पाची ती सेम असते. जो 2025मध्ये प्रबळ होता तोच यंदा पण प्रबळ आहे. तर आणि इथे एक बिना प्रबळचं आहे पाठीमागे लालबागच्या राजाची मूर्ती. आणि काळा चौकीत जसं गेल्या वर्षी होतं तशीच ही मूर्ती आहे आणि गोड गणपतीची पण. आणि मी खास करून ना ही मूर्ती बघण्यासाठी इकडे आलेलो, जी परळचा महाराजा मित्रांनो, ज्या अरुंधती दादांना आहे ना गेल्या वर्षी ही मूर्तीला जेवढाच मेहनत लागली ना ह्या देखील मूर्तीला मित्रांनो ज्यांनी बनवली आहे श्री स्वप्नील आर्ट्सने त्यांना देखील एवढीच मूर्ती. आणि कारण का पूर्ण आहे ना मित्रांनो बाप्पा बॅलन्स आहेत, हवेवर आहेत. तुम्ही पाहू शकता पूर्ण बाप्पांची मूर्ती आणि ही सुद्धा बॅलन्सिंग आहे. जेवढी त्या मूर्तीला मेहनत लागली तेवढी ह्या मूर्ती लागली. आणि खरंच ज्या कलाकारांनी बनवले असेल ना मित्रांनो, खरंच काय काम केलं आहे तुम्हाला मी सांगू शकत नाही शब्दात. तुम्ही एकदा बघा, फेसिंग बिसिंग सगळं मित्रांनो सेम टू सेम आहे, काहीच कमी नाही या मूर्तीमध्ये. आणि ही थोडी आहे ना मित्रांनो राजा तेजूकाईचा या बाप्पाच्या अवतारातली आहे, पण गेल्या वर्षी राजा तेजूकाईचा थोडा वेगळ्या रूपात होता. आणि म्हणजे फेसिंग तशीच आहे राजा तेजूकाईसारखी. आणि इथे आहे ना मित्रांनो आपला लाडका म्हणजे सर्वात प्रथम गणपती आपला मुंबईचा राजा, त्याची देखील मित्रांनो जे 2025मध्ये मूर्ती होती, सांगायची गोष्ट वेगळी नाही आहे, तीच मूर्ती आहे इकडे. आणि चिंचपोकळीचा चिंतामणी खूप भन्नाट अशी मूर्ती आहे बघा. आणि एक तुम्हाला दाखवतो दगडूशेठ हलवाई बाप्पांची मूर्ती, जी तुम्हाला मागशी दाखवली मी. ही बघा, ह्या मूर्तीमध्ये आहे ना मित्रांनो डायमंड वर्क आहे ना खूप सारा झालेला आहे, खूप मेहनत घेतलेली आहे. हे बघा प्रत्येक ठिकाणी ना डायमंड आहे, बाप्पांच्या नेकलेसपासून ते सोंडेपर्यंत ना. हे बघा मुकुटाला वगैरे डायमंड मिमन आहेत, खूप सुंदर वाटते हे. आणि इकडे ना मित्रांनो इतर असे बघा प्लास्टिकमध्ये ठेवलेले आहेत बाप्पा, जेणेकरून ना मित्रांनो धूळ नाही उडले पाहिजे. हे बघा. आणि ही एक मूर्ती एक सुंदर आहे. हे बघा इकडे देखील आहे, ते बघा या मूर्त्या आहेत. आता तुम्हाला ना बरोबर दाखवता येणार नाही, पण कसं आहे ना थोडं सेफ्टीसाठीच म्हणजे धूळ नाही उडली पाहिजे म्हणून तुम्हाला तेच सांगतो आहे. आणि ही एक आहे ना मित्रांनो मुंबईच्या राजाच्या रूपातली मूर्ती आहे, जी सर्वात प्रथम 22 फूट ज्या बाप्पांची मूर्ती बनलेली आपल्या मुंबईमध्ये सर्वात मोठी ती हीच मूर्ती होती. आणि इकडे एक आहे बाप्पांची मूर्ती. आणि यांची आहे ना मित्रांनो जेव्हा आपण शॉप ओपन करतो
ती मूर्ती आहे ही. सर्वप्रथम ही मूर्ती इकडे स्थापना केली जाते. आणि इकडे ना मित्रांनो खूप सारे असे बाप्पांच्या मूर्त्या आहेत. हे बघा, आता तुम्ही 3 गाळे बोलू शकता. एक पाठी एक गाळा आहे ना, एक पाठी एक गाळा आहे. आपण ना हे बघा सगळे काही नाही, ते बाप्पांच्या मूर्त्या आहेत. हे बघा सगळीकडे आपण यातल्या आता काही बाप्पांच्या मूर्त्या कवर केल्या. हे फक्त एकच लाईनीच्या केल्या. हा तुम्हाला ना वरची लाईन तर दाखवलीच नाही मी इकडे, कारण का सगळ्या मूर्त्या ना मित्रांनो पॅक आहेत. हे बघा, आणि इकडे जे मला आवडली ना मूर्ती बघा, ही एक खूप सुंदर आहे. हे बघा, ह्या दोन्ही मूर्त्या ना मित्रांनो खूप सुंदर आहे. आणि इकडे एक आहे महादेवांच्या अवतारातली मूर्ती आहे. नाही महादेवांच्या अवतारात नाही आहे, महादेवांची पिंड आहे. आणि इकडे याची मित्रांनो महादेवांच्या अवतारात आहे इकडे. आणि खूप बऱ्याचशा मित्रांनो खूप सुंदर सुंदर मूर्त्या आहेत. तुम्हाला काय बोलू, आपण ना इथून निघालो आहे ह्या मूर्त्या बघून ना. आता आपण ना मित्रांनो पाठी जातो आहे. पाठी देखील यांचं शॉप आहे बघा. हा फर्स्ट गाळा आतमध्ये गेला. हा पूर्ण इकडे बाप्पांच्या मूर्त्यांचा सेट आहे. आणि आतमध्ये देखील आहे. आपण आतमध्ये देखील मूर्त्या बघू. हे बघा, इकडे देखील आहे ना मित्रांनो खूप बाप्पांच्या मूर्त्या आहेत सगळ्या. हे बघा, ह्या सगळ्या बाप्पांच्या मूर्त्या आहेत. इकडे काम चालू असतो बाप्पांचा, डायमंडवर तिकडेच होतं. अच्छा बघा, इकडे ना बाप्पांच्या अजून थोडं काम करायचं बाकी आहे. इकडे देखील ना मित्रांनो बाप्पांच्या. आणि इकडे ना तुम्ही आलात तर इकडे सगळं लिहिलेलं आहे. 2 फूट POP आहे. आणि सगळीकडे बघा 1.5 फूट आहे POP, 3 फूट आहे इकडे POP. असं ना तुम्हाला सगळीकडे लिहिलेलं दिसेल. हे बघा 2 फूट POP, बघा 2.5 फूट आहे इकडे POP, वरती पण 1.5 फूट आहे POP. म्हणजे तुम्हाला सगळं काही इकडे सांगितलं गेलेलं आहे. तुम्हाला असं कोणाला विचारायची गरज नाही की 2 फुटाची मूर्ती कोणती आहे, 2.5 फुटाची POP आहे की नाही, काय नाही. आणि इकडे ना मित्रांनो हे बघा लेबल लागलेलं, बहुतेक मूर्त्या आहेत ना इकडे बाप्पांच्या बुक झालेल्या आहेत. हे बघा झालेल्या आहेत. या गाळ्याच्या इकडे आलो आहे कारण का इकडे जेवढं तुम्हाला ज्या पाटावरती दिसतात मूर्त्या, हे बघा हे वरती, हे सगळ्यात ना मित्रांनो मातीच्या मूर्त्या आहेत. तुम्हाला ते मातीच्या मूर्त्या देखील भेटणार आहेत. हे बघा हे सगळ्या जेवढ्या मूर्त्या आहेत हे मातीच्याच आहेत. आणि खूप हे बघा, मगाशी आपण या मूर्त्या बघितल्या बाप्पांच्या, ह्यातल्या आपण काही मूर्त्या बघितल्या. वरती देखील आहे आणि बघा खाली देखील आहे. आणि बाकी देखील आहेत ना मित्रांनो POPच्या आहेत. हे बघा इथे देखील लिहिलेलं आहे POPच्या 2.5 फुटाची, 2 फुटाची, हे बघा 1.5 फुटाची. वरती देखील बाप्पांच्या मूर्त्याच आहेत. हे 1.5 फूट आहेत वरती. हे बघा इथे मातीच्या मूर्त्या आहेत. तर मित्रांनो आपण यांना बऱ्याचशा मूर्त्या बघितल्या. इकडे तुम्हाला POP आणि मातीच्या मूर्त्या देखील अवेलेबल आहेत. म्हणजे दोन्ही पण तुम्हाला बाप्पांच्या मूर्त्या भेटणार आहे. आणि जसं तुम्हाला डायमंड वर्क पाहिजे, कसं पाहिजे, सिंपल बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे, डायमंड लावायचे आहेत, सजवायचे आहे, फेटे लावायचे आहेत नवीन नवीन प्रकाराचे, ते सुद्धा तुम्ही इकडे विचारू शकता. तुम्हाला लावून देतात ती लोकं. त्याचे काय थोडे वेगळे चार्ज असेल ते तुम्ही त्यांच्याशी बोलून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ते ॲड्रेस मेन्शन आहे, त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मेन्शन आहे, सर्व काही. लोकेशन तुम्ही गुगल मॅपला तुम्ही टाकलात, आपला ॲड्रेस कॉपी पेस्ट करा आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आणि गुगल मॅपला टाकला तर लगेच तुम्ही इकडे पोहोचू शकता मित्रांनो. इकडे खूप सुंदर सुंदर बाप्पांच्या मूर्त्या आहेत. मी तुम्हाला खरं सांगतो ना, माझ्या पाठी प्लॅस्टिक आहेत, मला ना ते काढता येत नाही कारण का आपल्यामुळे त्यांना त्रास नको होता म्हणून मी नाही काढत आहे मित्रांनो. पण खरं सांगतो ना मित्रांनो, खूप क्लासिक बाप्पांच्या मूर्त्या आहेत. तुम्ही एकदा तरी नक्की व्हिजिट द्या. खरंच सांगतो, गोड गोड बाप्पांच्या मूर्त्या तुम्हाला मी बोलू शकत नाही, पण खूप सुंदर आहेत. आणि हा मित्रांनो तुम्ही ना ऑनलाईन बाप्पांची मूर्ती बुकिंग करू शकता. आणि जर तुमच्या आपल्या महाराष्ट्राच्या बाहेरचे असेल, कोण बघत असेल मित्रांनो व्हिडिओ, गुजरात बरं दिल्ली वगैरे, तुम्हाला जर इकडच्या बाप्पांच्या मूर्त्या आवडल्या आणि तुम्हाला होम डिलिव्हरी पाहिजे असेल, ते मित्रांनो ती सध्या कशी माहिती आहे का, शॉपवाले करत नाहीत. ते तुम्हाला तुमच्या रिक्सवरती बाप्पांची मूर्ती इकडून बुक करून तुम्हाला स्वतः घेऊन जावी लागेल. कारण का खूप लांबचा प्रवास आहे. काही तुम्ही बुक कराल तर मित्रांनो मातीच्या मूर्त्या आणि ह्याच्या POPच्या मूर्त्या थोडा रिक्स असतो. हे तुम्हाला ना मित्रांनो खूप सुंदर अशी पॅकिंग करून देतील. हा फक्त तुम्हाला सांगतो मी महाराष्ट्राच्या बाहेर जाणाऱ्या मूर्त्यांच्याबद्दल, की तुम्हाला पॅकिंग व्यवस्थित करून देतील. ते फक्त तुम्ही तुमच्या डिलिव्हरी बॉय असेल, सगळं काही तुम्हीच बघायचं आहे आणि तुम्ही तुमच्या जिम्मेदारीवरती बाप्पांची मूर्ती इकडून घेऊन जायची असेल घेऊन जाऊ शकता. आणि जर तुम्हाला आहे ना मित्रांनो मुंबई आणि पुण्यामध्ये जर बाप्पांची मूर्ती हवी असेल डिलिव्हरी, तर ती होऊन जाईल मित्रांनो. गणेश उत्सवाचे ना मित्रांनो 2 दिवस आधी मुंबईमध्ये डिलिव्हरी होईल. आणि जर तुम्हाला पुण्यामध्ये पाहिजे असेल
तर पुण्यामध्ये पण आहे मित्रांनो गणेश उत्सव 3 दिवस आधी बाप्पांची मूर्ती तुमच्याकडे पण पोचून जाईल. कारण का तुम्ही ऑनलाईन बुकिंग करू शकता आणि मुंबईमध्ये अंधेरी, कांदिवली, जोगेश्वरी सगळीकडे म्हणजे ऑल मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये तुम्हाला भेटून जाईल बाप्पांच्या मूर्ती ऑनलाईन. आणि कसं काय आहे तुम्हाला ते पेमेंटचं तुम्ही ते दादांशी बोलून घ्या. स्वप्नील जाधव त्यांचं नाव दिलं, 3 नंबर आहेत, तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही बोलू शकता मित्रांनो. आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ना मित्रांनो नक्की कमेंटमध्ये सांगा मला. आणि पुढची व्हिडिओ तुम्हाला कोणती पाहिजे ती देखील मला कमेंटमध्ये सांगा मित्रांनो. आणि आपला नवीन चॅनल आहे, जसं तुम्ही जुन्या चॅनलला प्रेम दाखवत तसं याही चॅनलला प्रेम दाखवा मित्रांनो. चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर मित्रांनो प्लीज एक लाईक करा. आणि जर कोणाकडे बाप्पांची मूर्ती दाखवायची असेल तर मित्रांनो प्लीज ही व्हिडिओ शेअर करा इतरांना. चला त्यात मी निघतो इथून. तर सर तुम्हाला सगळ्यांना जय महाराष्ट्र आणि जय शिवराय.